ऑपरेशन टायगर कधीच थांबणार नाहीये. मवियाचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार रांगेत आहेत. गडचिरोली ते सावंतवाडीपर्यंत पक्ष वाढतोय. मंत्री उदय सामंत यांचा हा दावा आहे. ऑपरेशन आता कधीच थांबणार. ऑपरेशन दर दिवशी चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असतील, महाविकास आघाडीमधले काही आमदार असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. आणि अशा पद्धतीनं आपला पक्ष आज गडचिरोली पासून सावंतवाडीपर्यंत वाढतोय हे मी स्वतः डोळ्याने. ऑपरेशन आता कधीच थांबणार. ऑपरेशन दर दिवशी चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असतील, महाविकास आघाडीमधले काही आमदार असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. आणि अशा पद्धतीनं आपला पक्ष आज गडचिरोली पासून सावंतवाडीपर्यंत वाढतोय हे मी स्वतः डोळ्याने. आपण पाहतोय काळा घोडा लोकार्पण सोहळा पार पडतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते काळा घोडा फेस्टिवलचं लोकार्पण सोहळा पार पडतोय. आपण ही दृश्य पाहतोय. मुंबईचे महापौर रितू तावडे, लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील इथे उपस्थित आहेत. काळा घोडा फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा आता पार पडतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आशिष शेलार देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काळा घोडा सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आता पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच कुलाब्याचे भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काळा घोडा सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आता थोड्याच वेळात पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच कुलाब्याचे भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर देखील उपस्थित राहणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.